कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे। कोकणातील सर्वात पहिला आणि मानाचा फणसोप शिमगोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। फणसोप गावात जी देवाला या ठिकाणी रूप लागण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होताना पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की शिमगोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती पालखी आणि हीच पालखी सध्या सजवण्याचं काम या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला या ठिकाणी जल्लोषात सुरुवात झालेली पाहायला मिळते। लक्ष्मी केशव देवाची ही पालखी आहे आणि कोकणातला मानाचा आणि पहिला असा हा शिमगोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की देखणी आणि आकर्षक अशी पालखीची या ठिकाणी सजावट केलेली पाहायला मिळते आहे। लक्ष्मी केशव देवाची ही पालखी आहे आणि खऱ्या अर्थानं कोकणातला हा पहिला आणि मानाचा असा शिमगोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। लक्ष्मी केशव देवाची पालखी या ठिकाणी सजलेली पाहायला मिळते। मार्च महिना संपेपर्यंत आता कोकणात होलिकोत्सवाची धूम या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येने साखरमाणी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात सध्या पालखीला रूप लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आजपासून खऱ्या अर्थानं या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। फाका होम आणि पालखी घरोघरी जाऊन या ठिकाणी शिमगोत्सवाची धूम आणखीनच कोकणात भर घेईल यात शंका नाही। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, फणसोप, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।